तर ना मी ब्लाऊज शिवून आणलेले, त्याच्यापैकी ना फक्त हा एकच ब्लाऊज मला ना व्यवस्थित आलेला आहे आणि ना दुसऱ्या ब्लाऊजचं ना हातापासून ना शिलाई सगळी उघडून गेलेली. आता परत ते रिपेअर करायला जावं लागणार स्टिचिंग करायला आणि दुसरा एक ब्लाऊज तिथंच अटकलाय. तर मी आणि सोहम आता दोघंच जातोय. सोहमचे पप्पा काही कामावरला, घरात बसण्यापेक्षा हे एक तरी काम करून घ्यावं. सोहम लूज झालं जरा. पप्पांचं पण शर्ट घेतले मापाला, बघू त्यांचंही फिटिंग करून आणूया. ते सोहम इकडे कुलूप घालतोय आणि कुलूप घातलं ना आमच्याकडे असं काय अंधार पडतो. तसा उजेडच आहे आणि फक्त 6:30 वाजलेत बरं का. ते चल लवकर सोहम, चालत जायचं तिथपर्यंत गांधीनगर रिक्षाने. ते ब्लाऊज स्टिचला टाकलेले तिथं. चालत जाऊया नक्की. चल लाव तिकडे बस ना. बसलं का चेहऱ्यात बघा असं काय वाटतं रात्रीचं वातावरण. आणि आता आम्हाला इकडनं जायचं आहे. आता ह्या टेलरकडे मी ह्यांच्याकडे टाकते, विविधता नाव आहे. तर ना काय झालं तर माझं एक ब्लाऊज पॅटर्नचं टाकलेलं, त्याने ते तर शिवून दिलंच नाही. प्लस माझं जे ब्लाऊज होतं ते नुसतं मी हातच त्याच्यामध्ये घातला तर ना बाहेरच्या वरती सगळं उघडून गेलं. तर आता इकडे ना सोहम हा व्हिडिओ घेतोय बरं का. काही चुकत वगैरे असेल तर तो लहान आहे तर त्याच्या पद्धतीनं घ्यायचा तो घेतोय. तर ते एक तर त्याने ब्लाऊज शोधायला इतका वेळ लावला आणि शोधलं तरी पण ते ब्लाऊज भेटलं नाही. नंतर ना मला दोन्ही ब्लाऊज ना तिथंच टाकून यावे लागले आणि माझं लक्ष सगळं सोमकडे होतं. कारण नंतर ना सोमचे पप्पा आले ते मध्ये आणि त्याला व्हिडिओ काढ म्हणलं ना तर त्याचं असं काहीतरी चालू असतं, काहीतरी प्रयोग करत असतो. तर तुम्हाला ह्याचे प्रयोग कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. मग घरी येताना ना खूप भूक लागलेली, मग भेळ खाल्ली आणि मी घेतलेला दहीवडा. तर तुम्हाला ही भेळ आवडते का, दहीवडा आवडतो का, पाणीपुरी आवडते, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं सोहम चालू होतं, सोहमला दिलता दहीवडा पण त्याला तो खायचा नव्हता, त्याला पाणीपुरी खायची होती. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.